तीच निभवताना फलंदाज आपण पाहतोय. फटका येतोय बॅकवर्ड टिप स्क्वेअरच्या क्षेत्रावरून चेंडूला पाठवून दिलं जातंय. या सेडी षटकार डीजे पाहतोय. एक तुझा तर एक माझा अशा प्रकारचं क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेट आपल्याला झाला. पुन्हा चेक दाखवेल चेंडू. हा चेंडू वरती नक्की सफल होऊन चेंडू चाललाय फाईन लेग डीप फाईन लेगच्या क्षेत्राबाहेर वरून बाउन्स चेंडू जाईल. आता 6 धावांच्या मदतीने धाव फलकावरती एकंदरीत धावा लिहिल्या जातात 32 धावा. 32 ऑन स्कोर बुक. लॉस ऑफ 1 विकेट. जयेश आणि तदनंतर सन्माननीय लग चुके हैं. आकाश गोंदली आए हैं. ओहो, इस मरतबा ड्राइव करना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का बाहरी सीना लिया था. तकदीर वाले रहे कि गेंद फ्लाइंग स्लीप तक नहीं पहुंची मगर जयेश लट ने यासीन सर एक सेकंड वैसा पिटा और पहले ओवर में थोड़ा सा महंगे साबित हुए मगर इस मरतबा कमबैक किया है. इस बीच खेला है पॉइंट के ऊपर से लाजवाब ऑस्टैनिशिंग एडोरेबल ये स्ट्रोक के बाद ऐसा लग रहा था कि बल्लेबाजी करने वाली टीम पिछड़ती हुई नजर आएगी. रनों की संख्या हो चुकी है 74 रन. फिर से एक बार ओवर पिच गेंद करने की गलती की है मगर इस मर्तबा बल्लेबाज कोई भी हो कोई फर्क नहीं पड़ता. जी हां, मिड विकेट की दिशा में कैसी ने डिक्लेयर किया है. इस मर्तबा सौरभ के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का. ये लीजिए सौरभ फिर से एक बार उल्टा पुल्टा शॉट खेलते हुए अपनी कलात्मकता अपनी कलाकृति का इजहार किया है उन्होंने. आज 35 रन पर पहुंचे हैं. इस छक्के के सायदा से सिर्फ 12 गेंदों का सामना किया है. वेरी वेल डन. कमाल की बल्लेबाजी. तूफानी बल्लेबाजी हो रही है. ये लीजिए ये है सौरभ की ताकत, ये है सौरभ की कला और ये है सौरभ का हुनर. और इसी वजह से दोस्तों सौरभ में जो आग है वो आज सही मायनों में बाहर निकली है. सौरभ के बल्ले से और एक एपीएल सिक्सर. सौरभ ने कमाल कर दिया है. हम यहां पे जो इस मैच का आनंद ले रहे हैं हमारे दिलों के ऊपर राज किया है आज सौरभ ने. सौरभ का असली रौद्र रूप नजर आता हुआ. जी हां, इस पर दबा फिर से एक बार उड़ाना चाहते थे मगर गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी और कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में ट्रॅव्हल करते तो स्वतःला घेऊन जात असतो. पुन्हा एकदा मनीष मोगल शेवटचे काही चेंडू या ओव्हर मधील. यावेळचा हा बॉल पहा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. दोन षटकार आलेले आहेत त्याच्याच 12 रन आहेत. शेवटचा चेंडू या उहो मधील बॅकफुटला जाऊन चेंडू स्क्वेअर कट केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या मधून या चेंडू सीमारेषा पार फरार. कोण बोलतोय येणार नाही आणि मारल्याशिवाय राहणार नाही. सौरभ मैदानामध्ये आला त्याने पद्धतीने पकडायचं हे त्यांना माहित आहे. त्यामुळे हुशार गोलंदाज बघा ना या हुशारीचा वापर. मी तू हुशार तर मी तुषार. छक्का. चलाकर हमने सचिन म्हात्रेला थोडासा दबाव प्रेशर फील करायला लागेल. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सक्सेसफुल. फटका उलटा फुलटा. स्क्वेअर ऑफ द विकेट 6 रन. जलवे अफलातून फलंदाजी लगातार 34व्या चेंडूवर 6 रन.
देखा है इसे बचपन से, जाना है पूरे दिल से, इसलिए इस गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर पूरी पहचान से. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, ढेंगा घालून यासिन सरांच्या भाषेत बोसकी फोडली, मासळी गेली, चेंडू सीमारेषा पार. तेवढंच म्हणावं लागेल, हालात बदल गई पर संभालना चाहता हूं. करायचा आहे. मावळा प्रतिष्ठान अलिबाग कॉम्बॉक्स. ओ आल्या आल्या एक वेगळाच फटका या ठिकाणी पेश केला आणि सौरभ गवाणकर यांच्या पहिल्याच बॉलवर त्यांनी खेळला गेला आहे सीमारेषेच्या पलीकडे फटका. 4 धावांसाठी चौका. आदरणीय छोटम शेट यांना विनंती असेल की राऊत सरांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून करायचा आहे. काटे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होईल. त्याचबरोबर एक विशेष असा सत्कार या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमावर मेडल मिळवलंय. अलिबाग येथील रहिवासी असून पहा पिंपरी चिंचवड सारख्या महाराष्ट्राचं लक्ष आज इकडे लागलंय. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, लॉंग ऑफचे फिल्डर मात्र त्या ठिकाणी बॉल अडवतायत. 1 धाव. जयेशचे कौतुक करावंच लागेल. त्यांना आपल्या आदरणीय छोटम सेठ यांनी शब्द दिला होता की तुमचं माझ्यावर एक ऋण आहे, ते ऋण मी मोठ्या जनसागरासमोर व्यक्त करीन आणि तो आजचा दिवस आलेला आहे असं आदरणीय छोटम सेठ यांना वाटतं. माझी विनंती असेल मुजरा कॉम्बॉक्स. इकडे जर पाहिलं पार्टनरशिप केले, फलंदाजीला आल्या पहिल्या चेंडूवरती इम्प्रोव्हायझेशन केले. त्यानंतर आपण पाहतो ओमकार पाटील. ओ हो क्या बात आहे, सर्वस्व पणाला लावलं आणि अगदी 100 गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय, पहिल्या चेंडूवरती उडवलाय सौरभ गवाणकरने लॉगॉनच्या बाहेर. एक अफलातून अभूतपूर्व स्वरूपाचा षटकार. जो खिलाड़ी खेल रहे हैं सौरभ गवान. ओहो रिवर्स कमालीचा फटका, अद्भुत स्ट्रोक. इट्स अ क्लास सुपर डुपर हिट बाय सौरभ गवाणकर. और सौरभ ने अपने यावेळी फुटवर्कचा सुंदर वापर, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल येतोय मध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय सौरभच्या बॅटमनना फटका अगदी चांगला आहे, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि तेथे काय घडलं जाते. खूप मोठी चुकी केल्या प्रारंभाने. चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे. यस इट इज. या चेंडूवरती येतोय एक मोके पे शानदार चौकार.